रसिक श्रोते हो नमस्कार. महान्यूज लाईव्हच्या महासंवाद या कार्यक्रमामध्ये मी गौरी सावंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, आज आपल्यासोबत आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष श्री अनिल करंगुटकर सर. सर, तुम्ही भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून खूप छान कार्य करताय, ते तर अर्थात आम्ही सगळेजण बघतोच आहोत. पण तुम्ही राजकारणामध्ये कसे आलात आणि कुठल्या हेतूने आलात? खरं म्हणजे 1990 साली पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. त्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीचं काम करायला संधी मिळाली. ग्रामीण भागात असल्यामुळे म्हणजे इथून 5 किलोमीटरला दोनवडे गाव आहे. मग त्या विभागात तिथून मग भारतीय जनता पार्टीचं काम मी सुरू केलं ते आजपर्यंत. पण त्यावेळेला 5 वर्ष ग्रामीण भागात काम करत होतो. पण 1996 सालापासून जेव्हा मी दोनवडे ग्रामपंचायतीचा प्रभारी सरपंच होतो तेव्हा शहरामध्ये येण्याची मला संधी मिळाली आणि त्यापासून तालुका चिटणीस पदापासून ते तालुका अध्यक्षाच्या पूर्वी होतो, तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, तालुका सरचिटणीस म्हणून होतो, मी जिल्हा सरचिटणीस म्हणून ह्याच्यापूर्वी रत्नागिरीचं काम केलं आणि आत्ता तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतो. जवळजवळ ही 26 वर्ष माझी भारतीय जनता पार्टीमध्ये एकाग्रपणे प्रामाणिकपणे सतत काम करतो आहे. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुम्ही युवा मोर्चाचं सुद्धा काम करत होतात. मग एकंदरीत सामाजिक कार्याची आवड अगदी युवक असल्यापासून कॉलेजमध्ये असल्यापासून होती का? नाही, मी जेव्हा पक्षाचं काम केलं तेव्हा मी सर्व्हिसला लागलेला होतो. मी इथून 20 किलोमीटरला खारेपटण पंचक्रोश शिक्षण प्रसारक मंडळाचे एक शेठ नम विद्यालय म्हणून संस्था हायस्कूल आहे, त्याच्यात मी लिपिक म्हणून काम करतो आहे. त्यानंतर मी अपडाऊन करत असल्यामुळे त्यानंतर मी पक्षाचं काम सुरू केलं. कॉलेज माझं झालं नाही, मी 10वी नंतर सर्व्हिसला लागलो. पण त्यानंतर काम करण्याची एक इच्छा होती, पक्षाचं असेल की सामाजिक असेल. त्यावेळेला ग्रामीण भागात मी काम करायचे. मग पक्षाचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिथून मग नंतर मग ते युवा मोर्चाचं काम केलं. पण त्यावेळेला आम्ही विरोधात होतो, सत्ता नव्हती. पण एक पक्षाची ती सोय जे आपल्या संघटना पक्षाच्या आहे, त्या युवा मोर्चा एक संघटना आहे, त्याच्यात मी तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं. पण तसं काय तेव्हा फारसं काम करायला आम्हाला मिळालं नाही, एक सत्ता नसल्यामुळे. आत्ता सत्ता असल्यामुळे आम्हाला कुठलाही कार्यक्रम करायला गेलो तो चांगला कार्यक्रम होतो. सर, तुम्ही अर्बन बँकेचे डायरेक्टर आहात. मग अर्बन बँकेमध्ये तुमचा प्रवेश कसा झाला आणि तिथल्या कार्याविषयी काय सांगाल? गेल्या वर्षी अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. खरं म्हणजे अर्बन बँक निवडणूक आम्ही एक सहकार पॅनल अशा माध्यमातून गेले जवळजवळ 25-30 वर्षे लढवले जाते. म्हणजे त्यात सर्व पक्षीय काम करतात आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षी मला आमच्या पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आणि आम्ही निवडून आलो. आणि खरं म्हणजे अर्बन बँक ही कोकणातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. जवळजवळ 5 पुरस्कार त्या बँकेला मिळाले आहेत. 130 कोटीचं डिपॉझिट, 80 कोटीचं कर्ज वाटप, 8 शाखा काम करतायत आणि आत्ता सिंधुदुर्गामध्ये कुडाळ असेल, कोल्हापूर आणि नवी मुंबईमध्ये नवीन शाखा सुरू करण्याचं काम चालू आहे. सुमारे जवळजवळ 15,000च्या वरती सभासद आहेत आणि एक मोठी बँक म्हणून कोकणातली आणि जिव्हाळ्याची आमच्या आपुलकीची बँक आणि त्या बँकेत काम करताना एक समाधान मिळतं आणि आपण काहीतरी करतो आहे किंवा काहीतरी करावं असं एक आम्हाला त्या वाटतं आहे. कोल्हापूर असेल की नवी मुंबई अशा सुमारे अजून 3 नवीन शाखा, म्हणजे पूर्वीच्या 8 शाखांनी अधिक 3 नवीन शाखा सुरू करून आणि एक म्हणजे आम्ही बघितलेली बँक आहे. म्हणजे साधारण पतपेढी असेल की त्या मधला काळ आणि आत्ताची एक चांगली प्रगतीपथावर असलेली बँक. तर खरं म्हणजे एक सर्व श्रेय ते आमचे एक शिवाय शेखर कुमार अहिरे, त्यांनी या बँकेत पदार्पण केल्यापासून एक बँकेची चांगली प्रगती होते. म्हणजे मला म्हटलं तर 130 कोटी डिपॉझिट झालं आहे. कसं राजापूर म्हटलं तर कुठलीही MIDC इथे एरिया नाही आहे, ही जुनी बाजारपेठ. पण अशा अवस्थेत 130 कोटी डिपॉझिट जमा करून 80 कोटीचं कर्ज वाटप करणे, मग त्या शेतकऱ्यांसाठी असेल, उद्योजकासाठी असेल किंवा गरिबांसामान्यासाठी आमची बँक कर्ज वाटप करते. आणि एक आपली बँक म्हणून त्या बँकेकडे बघितलं तर 8 ATM कार्ड ATM सेंटर आमच्या बँकेची सुरू आहेत. एक चांगली प्रगतीपथावर बँक आणि ह्या बँकेचं एक काम करताना आम्हाला एक समाधान मिळतं. एक चांगल्या बँकेत आम्ही काम करतो आहे, त्याचाही आमच्या राजकीय जीवनावर पण चांगला परिणाम होतो की ह्या बँकेचे डायरेक्टर म्हणून काम करतात. राजकीय पक्षाचं काम करता नुसतं राजकीय पक्ष नाही तर सहकारामध्ये एका चांगल्या बँकेवर आपण काम करतो, ह्याचं कुठेतरी आम्हाला एक समाधान मिळतं आणि आमच्या राजकीय जीवनात त्याचा फायदा पण होतो आहे. सर, तुम्ही अर्बन बँकेबरोबर वाचनालयाचे सुद्धा संस्थापक अध्यक्ष आहात. मग त्याचं कार्य कसं चाललं आहे किंवा त्याबद्दल काय सांगाल? सन 2004-05 साली मी आमच्या दोनवडे गावात अभिनय वाचनालय हे सुरू केलं. त्याबरोबर माझे सहकारी आहेत.
कारण ग्रामीण भागात वाचन संस्कृती किंवा वाचनालय पुस्तकं किंवा स्पर्धा परीक्षेला बसणारी मुलं ह्यांना ही पुस्तकं मिळत नव्हती. हे कुठेतरी माझ्या लक्षात आलं. त्यावेळेला मग ते गावात एक वाचनालय सुरू करावं असं माझ्या मित्रमंडळी करून आम्ही ते वाचनालय सुरू केलं आणि आज चांगल्या तऱ्हेने वाचनालय क वर्ग श्रेणीमध्ये चालू आहे. 3000 पुस्तकं त्या वाचनालयात आहेत. शासनाची ग्रँट मिळते क वर्ग असल्यामुळे. आणि एक त्या ग्रामीण भागातील म्हणजे शाळेतील पहिलीपासून मुलं असतील किंवा स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी सुद्धा पुस्तकं वाचायला मिळतात. जी स्पर्धा परीक्षेला मुलं बसतात त्यांना आम्ही विचारतो बा तुम्हाला कुठली पुस्तकं पाहिजेत, तर ती पुस्तकं उपलब्ध करून ती वाचनालयामध्ये ठेवलेली आहेत. आणि असा उपयोग तिथल्या शाळेपासून तर स्पर्धा परीक्षेच्या मुलांनासुद्धा होतो आहे. त्या माध्यमातून आम्ही काही स्पर्धा पण घेतो तिथल्या मराठी शाळेतल्या असतील, तिथलं आमचं एक हायस्कूल आहे आणि त्यातून मुलांना व्यासपीठ वक्तृत्व स्पर्धेद्वारे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. सर, अर्थात असं म्हटलं जातं की अनुभव हा खूप मोठा शिक्षक असतो, पण प्रत्येक वेळी अनुभव घेण्यासाठी ती घटना आपल्याच आयुष्यात घडावी लागते असं काही नाही. तर ही पुस्तकं अशा वेळेस आपल्याला खूप उपयोगी पडतात. आणि अर्थात त्यामुळे तुमचं हे वाचनालयाचं काम खरंच उल्लेखनीय आहे असं म्हणावं लागेल. पण सर, आपण बघतो की आजकालची मुलं ही टी व्ही किंवा टेक्नॉलॉजी याकडे जास्त झुकलेली दिसतात आणि कुठेतरी आत्ताच्या पिढीचं वाचनाकडे दुर्लक्ष होतंय की काय असं वाटतं. मग त्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. कारण खरं म्हणजे मुलांना व्हॉट्सअप असेल किंवा नेट माध्यमातून जर माहिती मिळाली तर तशी ती अपुरी मिळते. पण जर एखादं पुस्तक त्याने वाचलं तर पुस्तकातली माहिती ही परिपूर्ण असते. खरं म्हणजे काल आमचा एक युवा मोर्चाचा कार्यक्रम होता, त्याच्यात पण मी भाषणात सांगितलं की वाचन संस्कृती आता बंद झाली आहे. खरं म्हणजे मुलांनी मोठ्या लोकांची चरित्र वाचलं पाहिजे. जर आपल्याला मोठा व्हायचं असेल तर आत्ताची आपली जी माणसं मोठी झाली आहेत अशी बरीच नावं घेता येतील. ते एखादं जर आपण पुस्तक वाचलं तर आपल्याला कळेल की ही माणसं का मोठी झाली. आज आपण नेटवर आपल्या हातात जग आलं आहे म्हणतो आहे, मोबाईल आला म्हणजे आपल्या हातात जग आलं आहे, एका मिनिटात आपलं सगळं मिळतं आहे, पण ते पुरेसं नाही आहे. तर जी माणसं मोठी झाली आहेत, कर्तृत्ववान झालेली आहेत, की जी देशासाठी लढली, देशासाठी त्यांचा उपयोग झाला आहे, ह्या माणसांचं एक जरी आपण पुस्तक वाचलं तरी आपल्या जीवनात बराचसा परिणाम होऊ शकतो. 100% नाही, त्यातला 1% जरी आपण घेतलं तरी 1%मध्ये आपण बरीचशी सामाजिक प्रगती करू शकतो आणि लोकांना आपल्याकडनं काहीतरी देऊ शकतो असं तरी मला वाटतं. असं काल सांगितलं, त्या वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे. ती लोप पालत चाललेली टी व्हीच्या माध्यमातून ही खरी गोष्ट आहे, पण अर्थात त्याला जबाबदार जशी मुलं तशी पालक पण आपण आहोत. आज आमचीही मुलं आहेत तर त्यांनीसुद्धा मुलांकडे वाचन संस्कृती वाचलं पाहिजे. आता म्हणतात ते वाचाल तर वाचाल, तर ते पुन्हा वाचन संस्कृती निर्माण आपण करायला सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यात राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील किंवा इतर काही संघटना असतील किंवा धार्मिक संघटना, सर्वांनी ते वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सगळ्यांनी त्या स्तरावर प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही बोलता बोलता आमच्या युवकांना खरंच खूप छान असा संदेश पण दिलेला आहे की तुम्ही वाचाल तरच वाचाल, कारण कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी वाचन आजच्या जगातही खूप महत्त्वाचं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलंच पाहिजे. सर, पण वाचनालयाबरोबर तुमची टेनिस अकॅडमी आहे. टेनिस अकॅडमीचे तुम्ही अध्यक्ष म्हणून काम आता पाहताय, तर त्याविषयी काय सांगाल? राजापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट अकॅडमी स्थापन केली 4 वर्षापूर्वी. एक वेगळं काहीतरी आपण खेळातलं करावं असा एक मी प्रयत्न केला. कारण सगळीकडे क्रिकेट स्पर्धा होतात, आपण बघतो. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा याचं एक मैदान थोडं लहान असतं, त्याचा चेंडूची 75 ग्रॅम असं ते वजन असतं, बॅट पण लहान असते आणि हा एक म्हणजे भारतापेक्षा भारताबाहेरच्या देशात हा खेळ खेळला जातो. तो खेळ इकडे आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही 2 वर्ष याच्या स्पर्धा घेतल्या. राज्यस्तरावर मुलं गेली, राष्ट्रीय स्तरापर्यंत मुलं गेली. पण त्याचा पण एक हेतू होता की जसं नोकरीच्या आरक्षणमध्ये 5% संरक्षण मिळतं किंवा त्याचे विद्यार्थी असेल 10वी-12वी तर त्यांना 25 मार्क मिळतात, अशासाठी तो एक प्रयत्न होता. पण तो संघ आहे टेनिस बॉल, तो अजून शासकीय यादीमध्ये आलेला नाही आहे. आणि मग त्यामुळे कसं झालं की मग मुलं थोडीशी नाराज झाली की आम्ही राज्यस्तरावर खेळलो, राष्ट्रीय स्तरावर खेळतो, आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही. तर जोपर्यंत तो शासकीय यादीमध्ये येत नाही तोपर्यंत मग आम्ही पण ती स्पर्धा गेल्या वर्षी मग थांबवली आणि लवकरच तो टेनिस बॉल हा संघ शासनाच्या यादीमध्ये आल्यानंतर ह्याचं एक चांगल्या तऱ्हेनं काम सुरू होईल आणि एक वेगळा खेळ क्रिकेटमधलाच पण एक तो चांगला खेळ की वेगळा खेळ असा देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुम्ही टेनिससाठी किंवा त्यामध्ये मुलांना पुढे जाता यावं यासाठी प्रयत्न करताय. पण अर्थात खेळामध्ये यायचं असेल
तर मुलांच्या पालकांचाही तेवढाच सपोर्ट लागतो किंवा एक पॉझिटिव्ह व्ह्यू लागतो, तर तो असतो का? खरं म्हणजे आता सगळीकडेच मुलांच्या शिक्षणासाठी असेल की खेळासाठी असेल तर पालकांचा सपोर्ट नक्कीच असतो. तर एखादी वस्तू जर मुलांनी मागितलं तर ते पालक आपल्याकडे जरी पैसे नसले तरी करून देतात. हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि आम्ही स्वतः पालक आहोत. तर एखादी मुलांनी वस्तू मागितली तर ते पालक करतात. त्यामुळे खेळाकडे दृष्टिकोन बघण्याचा पालकांचा आत्ता जमान्यात की चांगला आहे, की जर मूल पुढे जात असेल कुठल्या माध्यमांना तर ते पालक नक्कीच प्रयत्न करतात. मग ते आपली परिस्थिती बघत नाही, काहीतरी करून मुलांना पुढे कसं जाता येईल ते करण्याचा प्रयत्न पालक नक्कीच करतात आणि तसे प्रयत्न केलेले आहेत पालकांनी, आम्ही बघितलेले आहेत. सर, तुमचं अणसुरे शिक्षण मंडळ या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम सुरू असतं, तर त्याविषयी आम्हाला सांगा. 1986 साली अणसुरे शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली गेली. त्याचा मी संस्थापक सचिव आहे आणि त्या संस्थेमार्फत श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर अणसुरे आणि श्री देसोबाई माध्यमिक विद्यालय मोरोशी अशी 2 माध्यमिक शाळा तेव्हा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर असं झालं की अणसुरे ची जी गावातली जी असलेली सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर अणसुरे हिला ग्रँड मिळाली. परंतु श्री देसोबाई माध्यमिक विद्यामंदिर मोरोशी हिला ग्रँड मिळाले नाही. मान्यता शासनाची मिळाली, पण जे अनुदान मिळायला लागतं शिक्षक तो मिळाला नाही. आणि मग शिक्षकांचा पगार, ती शाळेतली गरजा भागवणे हे ज्या संस्थेला कठीण झालं, तेव्हा ती मोरोशीतली जी शाळा आहे माध्यमिक ती आम्ही ते संस्थेकडे हस्तांतरण केली. पण आता एक माध्यमिक शाळा श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर अणसुरे ही चांगल्या तऱ्हेने चालू आहेत, म्हणजे 8वी ते 10वी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून तिथे 11वी-12वीचा वर्ग सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न चालू आहे. सर, एकंदरीतच हे सामाजिक कार्य करताना वेगवेगळी लोक भेटतात, काही मदतीचा हात देतात, तर काही अडथळासुद्धा निर्माण करतात. तर हे काम करताना तुम्हाला काय अनुभव आले, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मला राजकीय काम सुरू करताना खरा सगळीकडे संघर्षच करावा लागला. म्हणजे गावातली ती ग्रामपंचायत असेल किंवा पक्षात काही वेळेला पदाचा विषय असतो किंवा अर्बन बँक संचालकचं पद असेल किंवा तसं म्हटलं तर मी विविध पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या. तर मला खरं म्हणजे संघर्षच करावा लागला, की असं काहीतरी आयतं आपल्याला मिळालं असं नाही. संघर्षच करावा लागला. आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करताना तालुक्यात नगण्य पक्ष होता, तो आम्हाला वाढवायला तळागाळात गावोगावी जावं लागतं आहे, प्रत्येक माणसापर्यंत पोचावं लागतं आहे. त्यामुळे संघर्षच हा मला करावा लागला. आणि एक संघर्ष करताना जरा एक बरं वाटतं की आपण काहीतरी करतो आहे, लोकांपर्यंत पोचतो आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या आम्हाला कळतात. जर संघर्ष करावा लागला नसता तर आम्हाला ज्या गोष्टी आता कळत आहेत सामान्य लोकांच्या त्या कधी कळल्या नसत्या. आणि म्हणून आम्हाला की राजापूर टेरिस्ट क्रिकेट बॉल, वाचनालय असेल, माध्यमिक शाळा असतील किंवा आमचं विधिलिखित प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था असेल, ह्या स्थापना करण्यामागचा हेतू हाच आहे की तळागाळात लोकांशी बोलल्यानंतर लोकांना काय पाहिजे आहे, काय हवं आहे, तो देण्याचा आम्ही छोटासा का प्रयत्न होतो आहे की आमच्याकडनं तो आम्ही माझ्या सहकार्याच्या माध्यमातून करतो आहे. सर, पण तुम्ही आता म्हणालात की तुम्ही एवढं कार्य करताय, पण जर सामाजिक किंवा राजकारण अशा क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर अर्थात कुटुंबाचा, घरातील माणसांचा आपल्याला खूप स्ट्रॉंग असा सपोर्ट असावा लागतो. तर तसा तुमच्या घरातून आहे का? हो, नक्कीच. कारण मी तसं ग्रामीण भागातून आल्यामुळे घरची कुठलीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती. आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांचा सपोर्ट होतात, अर्थात तो आपल्या मुलांना असतो. पण आमची असणारी पत्नी तिनेही घर सांभाळलं इतके वर्ष. कारण जवळजवळ 24 वर्ष आमच्या लग्नाला झाली. 2 मुलगे आहेत. मोठा मुलगा माझा CA करतो आहे, 2 नंबर मुलगा B फार्मसीला देवरुखला आहे 4थ्या वर्षाला. तर इतक्या वर्षाचा प्रवासात त्या पत्नीचं सहकार्य होतं. त्यामुळे मला इतक्या वर्ष पक्षाचं सामाजिक काम करता आलं. सर, असं म्हटलं जातं की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते. आजपर्यंत तुम्ही जे एवढं कार्य करताय, अर्थात त्यामध्ये तुमच्या धर्मपत्नीचा खूप मोठा वाटा आहे, तर त्याविषयी काय सांगाल? माझ्या राजकीय किंवा सामाजिक जीवनात इतके वर्ष काम करताना माझ्या पत्नी सुप्रिया याचा मला पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळेच मी आजपर्यंत मनासारखं काम करू शकलो. शिक्षण क्षेत्रात आणि पक्षात ह्यांचा माझा संपूर्ण सपोर्ट असतो. सरांनी बोलता बोलता अर्थात मॅडमनं सुद्धा खूप छान पावती दिलेली आहे. कदाचित आपण रोज घरात असताना ते दिलं जात नाही. सर, पण तुम्ही हे सगळं काम करताना एका हायस्कूलमध्ये सुद्धा काम करता,
आणि जसा कुटुंबाचा सपोर्ट लागतो त्याचप्रमाणे आपण जिथे काम करतोय त्या संस्थेचा सुद्धा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. मग त्याबद्दल काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली सेठ निम्न विद्यालय खारेपाटण ही हायस्कूल आहे. हे जुनं हायस्कूल ही नामांकित हायस्कूल आहे. अर्थात त्या हायस्कूलला नोकरी करायची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यानंतर जेव्हा मी राजकीय काम करतो तेव्हा तत्कालीन असणारे सगळे अध्यक्ष, त्यातले संचालक किंवा तेथील मी अजूनपर्यंत असणारे मुख्याध्यापक झालेले किंवा माझा शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षक कर्मचारी यांनी सर्व सहकार्य केल्यामुळे मला चांगल्या तऱ्हेने ह्या ठिकाणी पक्षाचं काम करता येतं. खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजापूरच्या बॉर्डरवर ते हायस्कूल असल्यामुळे मला ते करता आलं. जर मला संस्थेने जर अडवलं असतं पक्षाचं काम करता आला तर मला आयुष्यात पक्षाचं काम करता आलं नसतं आणि आज मी तुमच्यासमोर मुलाखतीला आहे तर मी येऊ शकलो नसतो. त्यामुळे मी खरंच आभारी आहे की ऋणी आहे की त्या संस्थेने मला मोठं केलं आहे. आज जे केलं असेल तर इतर जे लोक आहेत त्यात पहिलं नाव घ्यायचं असेल तर सेठ निम्न विद्यालय खारेपाटणचं सर्व संचालक वर्ग, अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व ह्या यशात माझ्या भागीदार आहेत. सर, आपण जेव्हा जीवनात काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यावर कुठल्या तरी एका व्यक्तीची एक अशी छाप असते की आपण असं घडावं असं आपल्याला वाटतं. तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत का की त्या तुम्हाला मार्गदर्शक वाटतात? मी जे पक्षाचं काम सुरू केलं त्याच वेळा आत्ताचे आमचे असणारे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळ माने त्यांनीही युवा मोर्चाचं काम सुरू केलं होतं आणि रत्नागिरीमध्ये ते चांगलं तेव्हा काम करत होते. बाळ माने हे नाव त्या रत्नागिरीला सुपरिचित एक कामसू तरुण म्हणून होतं आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे थोडंसं आकर्षित झालं होतो आणि त्यानंतर आम्ही एकत्रच काम करतो आहे आणि बाळ मानेच्या नेतृत्वाखाली तेव्हापासून आम्ही काम करतो आहे. त्यानंतर असलेले गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू ह्यांचाही प्रभाव आमच्या राजकीय कामगिरी करण्यावर आहेत. अशी जिल्ह्यातील 2 व्यक्तिमत्व आहेत जे पक्षाचं काम करताना सपोर्ट मिळालं की त्यात राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा आमचं काही घरगुती असेल तर प्रथमतः बाळ माने आणि नंतर डॉक्टर विनय नातू हे 2 व्यक्ती जिल्ह्यातील आमचे प्रभावशाली आहेत. आणि त्यानंतर तिसरं नाव घ्यायचं असेल तर आमचे आता असणारे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांचंही आम्हाला सहकार्य मिळतं आहे. सर, तुम्ही आजच्या पुढच्या पिढीला किंवा युवकांना काय संदेश द्याल? आजची पिढी ही खरोखर हुशार पिढी आहे. आज भारताचं भवितव्य आज युवकांच्या हातात आहे. कारण आज युवकांना सगळं कळतं आहे. मगाशी म्हणालो की त्यांच्या हातात जग आहे. मोबाईलवर त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. तर आज आपल्याला काय हवं आहे? आज आपल्याला पहिलं ठेवायचं तर भारत एक संघ ठेवायचा आहे. आपल्या भारतामध्ये जाती, धर्म, पंथ हे सगळे वाद होतात आणि त्या माध्यमातून इतर शक्ती भारत तोडायचा प्रयत्न करत आहेत. तो न व्हायण्यासाठी आज युवकांचं मोठं काम आहे की भारत अखंड राहायला पाहिजे. युवकांचं मोठं काम आहे की अखंड भारत ठेवायचा आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये 18 ते 35 वयोगटातली 65% जनता आहे. तेव्हा भारताकडे तरुणांचा देश म्हणून जगात बघितलं जातं. तर आज हा तरुणांनी एक चांगलं काम केलं पाहिजे. ते मुळात निर्व्यसनी राहिलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि निर्व्यसनी झालं तर भारताला भवितव्य आहे. कारण आज व्यसनाच्या माध्यमातून आज आपण बघतो की जे प्रकार घडतात ते व्यसनातून घडतात. जर व्यसनविरहित जर पिढी निर्माण झाली तर आज आपल्या भारताचं भवितव्य चांगलं आहे. आपण आज महासत्तेकडे जातो आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जे देशाचे दौरे करत आहेत त्यांचं कारण आहे की आपली जी पिढी म्हणजे 65% तरुण भारतात त्या मुलांना काम द्यायचं आहे. तर काम देताना आज आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. जर परदेशात आपण गेलो तिथल्या कंपन्या जर भारतात आणल्या तर त्या माध्यमातून ह्या मुलांना काम मिळेल. आणि म्हणून तरुण पिढीने आज खरं पहिलं तर निर्व्यसनी व्हायला पाहिजे आणि त्यांचा उपयोग आज भारतासाठी फार होणार आहे. कारण जर तरुण जसं वागतील तसा आपला देश घडणार आहे. कारण पूर्वी ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तरुणच बलिदान गेले, म्हातारे गेले नव्हते. तरुणांनीच उडी घेतली त्या बलिदानात आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा आता जर आपल्याला महासत्तेत जायचं असेल तर ह्या तरुणांचं योगदान भरपूर द्यावं लागेल आणि तरुणांच्या हातातच आपण देश देतो आहे. आणि तरुण चांगले वागले तर भारताचं भवितव्य नक्कीच आहे आणि आपण महासत्तेकडे जाऊ शकतो. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा तरुण आहेत. मला वाटतं 45च्याच वयातले आतले असे तरुण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं काम करत आहेत. त्यांचा एक आदर्श घेऊन कुठल्या पक्षाचा आहे तो भाग वेगळा पण त्यांचे विचार, त्यांचे आचार की जे महाराष्ट्रासाठी असतील की देशासाठी असतील की योजना ह्या कशा आहेत हे बघून तरुणांना तिकडे आकर्षित नक्कीच व्हायला पाहिजे. आणि म्हणून एक तरुणांना सगळ्यांना विनंती आहे की आज नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांच्या ज्या योजना
ज्या तरुणांसाठी आहेत, मागासवर्गासाठी आहेत, इतर जनतेसाठी आहेत, त्याचा उपयोग स्वतःसाठी किंवा जनतेसाठी करून आपल्याला महाराष्ट्राचा पुढे न्यायचा आहे आणि आपल्याला महासत्तेकडे भारतस्व घेऊन जायचं आहे. ही एक त्या तरुण सगळ्यांना विनंती आहे. रसिको हो, सरांनी खरंच आपल्या युवा पिढीसाठी खूप छान संदेश दिलेला आहे. कारण देशाची युवा पिढीच ही देश घडवत असते. सर म्हणाले की स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा युवकांनीच जास्त बलिदान दिलं होतं. त्या संदर्भात भगतसिंग यांच्या खूप छान ओळी आहेत. भगतसिंग यांनी लिहून ठेवलंय कि इस तरह मेरी कलम वाकिफ़ है मेरी जज्बातों से, इस तरह मेरी कलम वाकिफ़ है मेरी जज्बातों से कि अगर मैं इश्क लिखना चाहूँ तो भी इनकलाब लिख देती है. मित्र हो, युवा पिढी ही अशी असली पाहिजे. सरांनी सुद्धा आपल्याला तसंच छान मार्गदर्शन केलं आहे. पण सर, कुठलीही युवा पिढी घडत असते ती संस्कारांच्या माध्यमातून, आणि संस्कार होत असतात ते संस्कृती आणि संस्कृतीतील सणवारांच्या माध्यमातून. आणि अर्थात आपला आता जवळचा येणारा सण गणपती येत आहेत. सर, तर गणपतीच्या माध्यमातून किंवा त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आत्ताच 4 सप्टेंबरपासून गणपती उत्सव सुरू होतो आहे. तर त्या उत्सवाला सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सर्व जनता असतील, ह्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं वर्ष असं चांगल्या तऱ्हेने भरभराटीचं व आरोग्यदायी जावं अशी सदिच्छा देतो. सर, तुम्ही आमच्या महासंवाद या कार्यक्रमामध्ये आलात आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल महान्यूज लाईव्हतर्फे मी गौरी सावंत तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.